नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, मी पल्लवी चिंचवडे जाधव आणि तुम्ही पाहते ऑर्गॅनिक कट्टा. ऑर्गॅनिक कट्ट्यावर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मंडळी, आज आपण आपल्या ऑर्गॅनिक कट्ट्यावरती एल निनो म्हणजे नेमका काय, एल निनोचा हवामानावरती काय परिणाम होतो, या वर्षी एल निनोचा भारतीय हवामानावरती काय परिणाम होईल, तसंच शेतीवर काय परिणाम होईल आणि एल निनोमुळे मान्सून परिस्थिती कशी असणार आहे हे सगळं बघणार आहोत. तत्पूर्वी मंडळी, ऑर्गॅनिक कट्ट्यावरती पहिल्यांदाच तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल आणि अजूनही ऑर्गॅनिक कट्ट्याला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या. कारण की ऑर्गॅनिक कट्ट्यावरती जर्मनीतील सेंद्रिय शेती, त्यानंतर सेंद्रिय उत्पादनं, फळ पिकं, त्यानंतर सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण कसं करावं आणि सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची यशोगाथा हे सगळं तुम्हाला एकाच ठिकाणी म्हणजेच ऑर्गॅनिक कट्ट्यावरती पाहायला मिळेल. तर चला बघूया सगळ्यात पहिल्यांदा एल निनो म्हणजे काय. एल निनो ही एक नैसर्गिक हवामान घटना आहे ज्यामध्ये पॅसिफिक महासागराच्या म्हणजेच प्रशांत महासागराच्या पूर्व भागातील तापमान वाढते. त्याचा परिणाम जगाच्या पूर्ण हवामानावरती होतो. एल निनो साधारणतः काही वर्षाच्या अंतराने येतो आणि त्याचा परिणाम हा जगाच्या पूर्ण हवामानावरती होतो. तसंच शेती असेल, जलसंपदा, त्यानंतर अनेक पर्यावरणीय घटनांवरती या एल निनोचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. जगभरातील हवामान शास्त्रज्ञांच्या मतानुसार या वर्षी एल निनो लवकर सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळं सध्या पॅसिफिक महासागरातील जे काही तापमान आहे हे सातत्याने वाढत आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला भारतीय हवामानावरती होत आहे. आता एल निनोचा भारतीय हवामानावरती नेमका काय परिणाम होतो हे पाहूया. एल निनो या वर्षी लवकर सक्रिय होण्याची म्हणजेच मे ते जुलै दरम्यान येण्याची शक्यता आहे. त्यामुळं मुख्य मान्सून हंगामात म्हणजे जून ते सप्टेंबर मध्ये येणारा जो काही पाऊस आहे हा कमी प्रमाणामध्ये येण्याची शक्यता आहे. भारतीय मौसम विभागानं 2026 साठी पावसाचं प्रमाण हे 92% दिलेलं आहे, जे की सरासरी पावसापेक्षा कमी आहे. त्यामुळं तापमान देखील अधिक राहण्याची शक्यता आहे. म्हणून शेतकऱ्यांनी इथं उन्हाळ्यामध्ये काळजी घेणं हे महत्वाचं आहे. तर मंडळी, या वर्षी एल निनोमुळे भारतीय शेतीवरती नेमका काय परिणाम होईल हे आपण पाहूया. तर खरीप हंगामामधील पिकांचं उत्पादन हे कमी होऊ शकतं. विशेषतःने खरीप हंगामामध्ये घेतली जाणारी पिकं म्हणजे सोयाबीन असेल, त्यानंतर धान म्हणजेच भात, कपाशी म्हणजेच कापूस या पिकांचं उत्पादन कमी होऊ शकतं. कमी आणि अनियमित पावसामुळं अपुरं सिंचन, पाण्याचं जे काही प्रमाण आहे हे कमी होऊ शकतं. पिकांवरती ताण येऊ शकतो. त्यामुळं उत्पादन कमी होऊ शकतं आणि खाद्य किमती या वाढतील. एल निनोमुळं होणारं संभाव्य नुकसान टाळण्यासाठी नेमकं काय उपाययोजना करता येईल हे आपण पाहूया. तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे संचय व्यवस्थापन म्हणजे पाण्याचं संचय व्यवस्थापन, सिंचन व्यवस्थापन करणं हे खूप महत्वाचं आहे. त्यानंतर ड्रॉट टॉलरंट म्हणजेच दुष्काळाला प्रतिकार करणाऱ्या जे काही जाती आहेत, त्यानंतर कमी पाण्यामध्ये येणारी पिकं आहे, हेच उपाययोजना आपण करू शकतो. तसंच तज्ञांच्या नुसार आपण पिकांचं व्यवस्थापन करायचं आहे. यासोबतच मंडळी, आधुनिक सिंचनाचा वापर करणं आणि हवामान बदलांवरती सतत लक्ष ठेवणं यासारख्या उपाययोजना आपण करून एल निनोमुळे होणारं जे काही संभाव्य नुकसान आहे हे आपण टाळू शकतो. तर मंडळी, अशा पद्धतीनं आपण एल निनो म्हणजे काय आणि एल निनोचा भारतीय हवामान आणि शेतीवरती काय परिणाम होईल हे आपण अगदी थोडक्यात पाहिलं. तर मंडळी, एल निनोमुळे होणारे जे काही परिणाम आहेत त्याबाबतची तुमची मतं काय आहेत हे मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच पुढील माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.